नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरं या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, तुम्ही जे मी आत्ता व्हिडिओ टाकत आहे त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स भेटत आहे। खूप चांगली तुमच्याकडून मला प्रतिक्रिया येत आहे। त्यांना लाईक पण होत आहेत, व्हिडिओ शेअर पण होत आहेत, व्हिडिओ पाहायला पण जात आहे। खूप खूप तुमचं मनापासून धन्यवाद। मित्रांनो, जे व्हिडिओ टाकतोय आपण त्यापासून तुम्हाला योग्य ती माहिती मिळत आहे हे मला चांगली आशा आहे। दुसरी गोष्ट, शेती माती आणि कास्तकारांची माहिती आपण या ठिकाणी टाकतोय, तर निश्चितच ते तुम्हाला माहिती पटेलच आणि आवडेलच। आपण जुगाडांबद्दल सुद्धा माहिती पाहतोय, परंतु मी आज एक असा सुंदर असा जुगाड आणला आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल। त्या जुगाडाबद्दल मी माहिती तुम्हाला दाखवतोय। हे बघताय हे एक रोटेट लॅम्प आहे। हा रोटेट लॅम्प रात्रीच्या वेळेला तुमच्या शेतामध्ये डुक्कर येत असतील, रोई येत असतील, म्हणजे नीलगाई, ठीक आहे, काही जनावर येत असतील, हरणी येत असतील, जे काही येत असतील तुमच्या शेतामध्ये, तर तुमच्या शेताला संरक्षण करण्यासाठी हा जो लॅम्प आहे, हा राऊंड लॅम्प आहे, हा खूप चांगला एक फायदेशीर ठरू शकते। हा राऊंडमध्ये फिरतो। याच्यामध्ये दोन प्रकार येतात। याच्यामध्ये दोन प्रकार असे येतात की हा जो लॅम्प आहे हा दोन्ही लॅम्प राऊंडमध्ये फिरतात। ह्या लॅम्पच्या दोन्ही बाजूला दोन लाईट लावले आहेत आणि ते राऊंड फिरत असल्यानं त्याच्यातून जो प्रकाश निघतो तो राऊंड जातो आणि त्यापासून जे प्राणी येतात किंवा जे जंगली प्राणी येत असतील, डुक्कर असतील, रोई असतील, जे काही असतील, तर त्यांच्या डोळ्यावरती ते पडते आणि ते दीपकतात। त्यामुळे काय होते की ते जंगली प्राणी त्या ठिकाणी त्या शेतामध्ये येण्यासाठी अडखडतात, तर ते येत नाहीत। तर यासाठी खूप चांगला फायदेशीर आहे। यामध्ये दुसरा एक प्रकार येतो तो म्हणजे असा की लाईट असं ब्लिंक होते, ठीक आहे। हा लाईट स्ट्रेट जाते, एक लाईट ब्लिंक होते। तो ब्लिंक जो लाईट होते ना, ब्लिंक म्हणजे बंद होणे चालू होणे, बंद होणे चालू होणे, हा लाईटाचा खूप चांगला तुम्हाला फायदा होईल। हा सुद्धा गोल गोल फिरतो राऊंडमध्ये। याच्यामध्ये आत्ता जो तुम्ही लाईट पाहताय हा लाईट जो आहे हा डायरेक्ट करंटवरचा आहे। हा डायरेक्ट करंट तुम्ही लावले तर तो तुम्ही रात्रभर ठेवू शकता। दुसरं एक लाईट येते जो चार्जिंगचा आहे, ज्याची बॅटरी जवळपास 4.5 ते 5 घंटे पुरते आणि ते सुद्धा तुम्ही वापरून तो सुद्धा तुम्ही लाईट लावू शकता आणि तुमच्या शेतीचं संरक्षण करू शकता। आपण दोन्ही लाईटाची जे लिंक आहे ना ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल, तिथं तुम्ही जाऊन ती परचेस करू शकता आणि तुम्ही त्या आपल्या शेतामध्ये लावून त्यापासून संरक्षण करू शकता। खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण होईल असं नाही, परंतु थोड्याफार का प्रमाणात होईना संरक्षण आपल्या शेताचं नक्की होईल आणि तुम्हाला खूप चांगलं फायदेशीर सुद्धा आहे। दुसरं असं की जो स्पीकर असतो, मिनी स्पीकर असतो, जो कुत्र्याचा, डुकराचा, वेगवेगळ्या पद्धतीचा आवाज काढतो, तो सुद्धा त्याचा सुद्धा लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। दुसरं असं की मध्यंतरी आपण एक टार्च आणली होती, त्याचं सुद्धा मी तुम्हाला लिंक देईन, तिथून तुम्ही खरेदी करू शकता, परचेस करू शकता आणि खूप स्वस्तामध्ये आहेत। खूप महाग नाही आहेत, जवळपास 500-550 रुपयापासून याची सुरुवात होते। बाजारामध्ये बरेच हे जे प्रोडक्ट आहेत खूप महागडे आहेत। इकडे तिकडे खरेदी करत बसण्यापेक्षा तुम्ही इकडे तिकडे विनाकारणानं वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही या लिंकवर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी लिंक दिली आहे ते लिंकवरती जा आणि खरेदी तुम्ही करू शकता। तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेलच अशी मला आशा आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करून घ्या आणि आपल्या शेती माती आणि कास्तकारांच्या प्रश्नांसाठी, कास्तकारांच्या विषयांसाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या। तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना। तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।